वहिनी वहिनी कोण आहे? कोण आहात तुम्ही आणि काय करत होतात? वहिनी अगं मी कोण? मी मी ओळखत नाही तुम्हाला आणि लांब राहा माझ्यापासून. काय करत होता तुम्ही आणि असे आत कसे आलात तुम्ही? अगं वहिनी काय बडबडताय? मी काय वहिनी वगैरे नाहीये कोणाची. मी नाही ओळखत तुम्हाला आणि मी 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 काय करते इथे? माझं घर, मला मला नाही राहायचं इथे. मला 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 माझ्या घरी जायचंय. वहिनी वहिनी गौरी वहिनी वहिनी ऐका माझं. चंदूशेठ हे गौरी, तू खाली आलीस? तू बरी झालीस? तुला काय देऊ? चहा देऊ? कोण आहात तुम्ही आणि मला इथे का आणलंय? हे तुमचं घर आहे का हो? माझं नाही नाही, म्हणजे माझं घर आहे पण माझ्या मालकीचं नाही, राजन साहेबांचं आहे. कोणाचं? राजन साहेब हे बघा राजन. तुम्ही सगळ्यांनी मला इथे कोंडून ठेवलंय का? ऐका ना, मला मला माझ्या घरी जायचंय. माझे मामा मामी का नाहीये तिथे? कुठे आहेत ते? मला जाऊ दे ना माझ्या घरी प्लीज. गौरी अगं, गौरी, अगदी बरोबर आहे तुझं. नाहीये हे तुझं घर. आणि नाहीयेत तुझे मामा मामी इथे. तुम्ही सगळे फसवताय का मला? फसवताय ना तुम्ही मला सगळे. मला जाऊ दे ना माझ्या घरी. तुम्ही काय करणार आहात माझ्या बरोबर? मला मला नाही राहायचं इथे. हे माझं घरच नाहीये. मग माझे मामा मी कुठे आहेत? मला माझ्या घरी जायचंय. मला मला नाही राहायचं इथे. गौरी ऐक ना. वहिनी आओ गौरी मी का आली इथे? कोण आहे ते लोक? मी नाही ओळखत त्या लोकांना. मला नाही राहायचं इथे. माझं घर नाहीये. माझा काय संबंध आहे यांच्याशी? मी नाही राहणार. मला मला माझ्या घरी जायचंय. गौरीजी तुम्ही ओळखता का मला? मग तुम्हाला माहिती असेल ना मी इथे कशी आले. हे माझं घर नाही आहे. मला ना माझ्या घरी जायचंय. मला माझ्या मामा मामींकडे जायचंय. तुम्ही प्लीज सोडाल का मला? आता नाही जाता येणार. का? अहो मला माझ्या मामा मामींकडे जायचंय. मला माझ्या घरी जायचंय. अहो माझं लग्न ठरलंय तिकडे. मला जायचंय माझ्या घरी. गौरी अगं, हे तुझंच घर आहे. कुठे चाललीस तू? चंदू, काय बोलतोयस तू? हे नाही, हे माझं घर नाहीये. हे घर माझं असतं तर मग माझे मामा मामी कुठे आहेत? नाही, मला माझ्या घरी जायचंय. तुम्ही सगळे फसवताय ना मला. असं नका ना करू प्लीज. जाऊ दे ना मला. मी जाईन. जाऊ देत बरं, मी जाईन. गौरी ऐक ना. अगं रात्र किती झाली आहे? आता कशी जाशील? कुठे जाशील? तुला काही झालं तर? हे बघ, आम्ही नाही फसवत आहोत तुला. विश्वास ठेव माझ्यावर. एक आई म्हणून सांगते बघ मी तुला. पण तू कशी विश्वास ठेवणार माझ्यावर? मी आईसारखी वागलेच आहे कुठे. पण तरी तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. मला माझ्या मामा मामीकडे जायचंय. जाऊ दे ना मला. तुमचे मामा मामी तुम्हाला भेटायला येतील. ते इथे येतात खरंच? होय, उद्या येणार आहेत त्यांनी. तुम्ही असं रात्री बेरात्री आहे बाहेर नका पडू. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर.
मी तुम्हाला काही होऊ देणार. हे खोटे वाटत नाहीयेत, खरं बोलत असतील. दिसायला तर वाईट दिसत नाहीयेत. ठीक आहे, पण मी या घरात नाही राहणार. हो चालेल. आमच्या घराच्या बाहेर ना मेडसाठीची खोली आहे, तो तिथे राहा. हं? गौरी, आधी तुझी तीच जागा होती आणि आताही तुझ्यासाठी अगदी तीच जागा योग्य आहे. गौरी, इथे राहशील ना? हो, एका रात्रीचाच प्रश्न आहे. बरं, असू दे तुझ्याजवळ. नको, उद्या जाईन मी. तरीही लागलं तर असू दे, ठेव. बर. गौरी, गरज पडली तर चंदूला हाक मार. बरं. तुम्ही काय म्हणालात, इथे मेड राहायची, बरोबर? हो. त्यांची मुलगी पण होती का मग इथे? हो. मायलेक राहायच्या. आधी आली मेड म्हणून आणि नंतर नंतर काय? नंतर नंतर ती गेली. असे का वागतायत सगळे? मला व्यवस्थितपणे ओळखतात असंच वाटतं, पण धड कोणी काही बोलतच नाही. मी इथे का आले, कशी आले, हे कोणी सांगायला तयार नाही. त्या मामा मामी आले की कळेलच सगळं. बजरंगा, लेकराला लवकर बरं कर. किती वाढलंय. दादे, वहिनी राहील ना तिथं?